बॅट्समन बॉलर आणि फिल्डर कूलर आपण येतोय नैनाताई जनार्दन मुंडे यांच्या स्मरणार्थ आपण येतोय सौजन्य प्रदीप जनार्दन मुंडे आणि मॅन ऑफ द मॅच साठी आपण येतोय जी ट्रॉफीज आपल्याला दिली गेलेली आहे म्हणजे निकेश गोरखनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ आपण येतोय सौजन्य केजू गोरखनाथ मुंडे संपूर्ण पारितोषिक आम्हाला ज्यांनी ज्यांनी दिले त्यांना धन्यवाद देतोय. तर मॅचच्या दिशेने जाऊया आपण मॅच पाहू शकता आपण होतं पहिल्या फेरीतील तिसरी मॅच सोमिलियन दातील विपक्ष नीता स्मृती गावदेवी खार्डीमध्ये मॅच पाहतो. दोन बलाढ्य संघ आपण पाहू शकता. तर गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला आपण त्या सोहमिलियन संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू ज्याने कित्येक वर्ष या संघाची सेवा केली आहे आपण या संघाची दातिली गावाची सेवा केली क्रिकेटच्या माध्यमातून मोतीराम दळवी 1 2 3 क्रमांकाची टी शर्ट प्रदान केली. स्ट्रायकेला फलंदाज यावर्षी जबरदस्त क्रिकेट दाखवतोय असं आपण एक आक्रमक फलंदाज सूरजला आपण पाहू शकता. पहिला चेंडू ऑन साइडला पूल केलाय क्षेत्ररक्षक आहे मॉन्टी चूक करत नाही. बिग विकेट या मॅचची गोल्डन विकेट मिळवून दिली आहे की मोतीराम दळवीला माहिती आहे विकेट किती महत्त्वपूर्ण आहे. काय मॉन्टीने झेल घेतलाय लॉंग ऑनला अप्रतिम झेल. सूरज बॅक टू पवेलियन. दळवीला माहिती आहे कारण का अनुभव आहे प्रचंड अनुभव या खेळाडूकडे आणि तो अनुभव पणाला लावला आणि मॉन्टीला आपण त्या लॉंगरला तैनात केलं मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण लावलंय आणि थोडासा चेंडू चेंज ऑफ पेस गती परिवर्तन करून टाकलाय. नवीन फलंदाज येतो यावेळेला एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आपण पाहू शकता नीता स्मृती आपण आता गावदेवी खार्डी संघाचा विशाल महात्रे येतोय आणि स्ट्रायकेला फलंदाज करण निगुकर. कोण विसरणाऱ्या करण निगुकरला आज ती बॅटिंग आम्हाला आठवते आपण येतोय उंबारलीच्या स्पर्धेमध्ये काय बॅटिंग केली होती. हा चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला कव्हर आणि मिड ऑफच्या मधून चेंडूला सीमा पार जातोय. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाले करण निगुकरच्या बॅटमधून. पुढे आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंच्या स्पर्धेच्या मध्ये हार्दिक स्वागत. पुढे गोलंदाजी मार्कवर मोतीराम. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा तर पायची चापील होतं यावेळेला. मला वाटतं कदाचित झेल देखील ड्रॉप झाला असं वाटतंय. बॅटकड होती बघा. प्रसाद छत्रपुते खूप चांगला डिसिजन देत आहेत. संख्या दाखल कधी आपण पाहू शकता यावेळेला 5 धावा आपण पाहू शकता. स्ट्रायकरला विशाल महात्रे ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेगला एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. लॉंगडला मॉन्टीने काय झेल घेतला. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट टर्मॅन पॉईंट कव्हर्स एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ प्रवीणला आपण मिड ऑफला पाहू शकता. हा चेंडू खूप चांगला परफेक्ट यॉर्कर. काय गोलंदाजी करतो बघा अनुभव पणाला लावतोय. जबरदस्त गोलंदाजी. मोतीराम दळवीच्या माध्यमातून मोतीराम पुणे गोलंदाजी मार्कवर टाकला विशाल म्हात्रेला आपण पाहू शकता. शपल ऑन साइडला पूल केलाय क्षेत्ररक्षक आहे तिथे पण चेंडू जातो यावेळेला स्क्वेअर लेग सीमारच्या पार षटकार. सामने जिंकून आपण सेमीफायनलमध्ये दाखल झाला ओमसाई आगासन संघ. जबरदस्त कामगिरी केली. पाहिजे तर कोणता संघ त्यांच्यावर फाईट बॅक करतोय सेमीफायनलमध्ये. मोतीराम पुढे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला विशाल. हा चेंडू पुन्हा ऑन साइडला पूल केलाय गॅप शोधले यावेळेला क्षेत्ररक्षक होते यावेळेला पाहिजे काय होतंय तिथे चेंडू फीड झालाय.
डायरेक्ट हिट देखील केलाय. प्रश्न विचारला जातो पंचांकडे, अपील केलं जातं. या बेला धावसंख्या 2 ने पुढे शकते. धावसंख्या धाव प्रकारची 13 धावा आपण पाहू शकता. षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नीता स्मृती गावदेवी खार्डी संघ 1 गडी बाद, 13 धावा आपण पाहू शकता. पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता आपण सूरजला आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर बाद होताना. सूरज फौजदार एक अतिशय चांगला फॉर्मात असणारा फलंदाज. आज प्रल्हाद काही संघात दिसत नाहीये. प्रल्हाद आहे, धरम नाहीये, केतन नाहीये. अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी मार्कवर सुभाष वैती येतोय. सुभाष वैती पाहिजे कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतो आणि खास करून करण निगुकरची बॅटिंग पाहणं फार गरजेचं. आपण ते बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. नीता स्मृती आपण ते गावदेवी खार्डी संघासाठी. करण निगुकर, ओमकार पाटील यांच्याकडून पारितोषिक आलंय सुभाष वैतीसाठी. विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं. कारण निगुकरला कोण विसरणार. काय बॅटिंग केली ती उंबारलीच्या मैदानावर. तिथून मात्र हा खेळाडू ना खूप प्रसिद्धीला आलाय. काय बॅटिंग करतो. वाकलन संघाबरोबर तर खूप चांगलीच बॅटिंग याची पाहिली आम्ही. 2 सामने आम्हाला आठवतात की वाकलन संघाबरोबर चांगली बॅटिंग केली होती करणने. करणला याआधी खेळाडू म्हणून बरेच जण ओळखतात, पण आता मात्र अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची आपण ते वर्णी लागते संघामध्ये. वेग प्रचंड आहे गोलंदाजी करताना. बॅटिंग देखील खूप स्ट्रॉंग करतो. ऑन साईडला क्षेत्रक्षण, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्रक्षण, मिड ऑनला क्षेत्रक्षण, मिड विकेटला क्षेत्रक्षण, लॉंग ऑनला आपण क्षेत्रक्षण, मॉन्टीला पाहू शकता. पुढे गोलंदाजी मार्कवर सुभाष आमच्या समालोचक कक्षांकडून सगळा करण. हा चेंडू बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कटचा अप्रतिम नजराना. चेंडू जातो यावेळेला डीपीश कव्हर रिजन मधून सीमारेषे पार. दणदणीत चौकार. स्क्वेअर कट. कारण ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय ना करण, असं वाटतं की लेदर क्रिकेट देखील भरपूर खेळत असावा. स्वीप केला यावेळेला. जमिनीवर लोळण घेतला आणि चेंडूला धाडला यावेळेला सीमारेषा पार. षटकार. क्यों आमचे जरा स्वयंसेवक आपण सीमारेषेवर तैनात राहा. खेळाडू जर चेंडू आणायला गेला तर वेळ जाईल, आपला भरपूर वेळ जाईल. मला वाटतं विशाल मडवी आहेत. धन्यवाद विशाल, खूप चांगलं सहकार्य केलं जातं त्यांच्या माध्यमातून. सुभाष गोलंदाजी मार्कवर एंड बदलतो, ट्रॅक बदलतो. स्ट्रायकिंगला करण. चेंडू खोदून काढलाय कार्पेटच्या मध्ये. चेंडू जातो मिड विकेटला. डीप अंत क्षेत्रक्षक आलाय. चेंडूला फील्ड करतो. थोडंसं फार्मलिंग झालंय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. पाहिजे तिसरी धाव होते का. झाली असती तिसरी धाव. मानस होतं पण धाडस नव्हतं. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 25 धावा. नागराजच्या आमच्या सोबत गुणलेखकाच्या भूमिकेत जॉईंट आहेत. 2 सामने जिंकले त्यांच्या संघाने. सुभाष पुणे गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड तिकडे मार्क होतो. स्ट्राईकला करण. फुल टॉस. चुकीला माफी नाहीये. चेंडूला फेकून देतो यावेळेला मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. हरवला फुटला तर आपण इथं नवीन चेंडू असणार आहे. काय बॅटिंग करतोय खरं निगुकर. मैदानावर अक्षरशः बरसतोय. सूरज बाद झाला तर काय झालं. करण नावाचं वादळ आता निर्माण झालंय मैदानावर. अप्रतिम बॅटिंग.
नगराच्या खेळाडूला आपण जर बघितलं ना, गेल्या वर्षीपासून कोणी ओळखत नव्हतं जास्ती, पण जी बॅटिंग केली ना जीजी स्पोर्ट्स वाकलनच्या संघाबरोबर, तिथून मात्र आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला, आपल्या नावाची आपण ताकद निर्माण केली. आणि काय बॅटिंग करतो आता सलामीला येऊन. पहिला आपण बघितलं तर 6व्या किंवा 7व्या क्रमांकावर यायचं, पण आता सलामीला येतोय आणि तिथून आक्रमक बॅटिंग करतो. जास्त चेंडू खेळायला भेटतात आणि काय बॅटिंग करतो. कमी चेंडूमध्ये जास्त धावा. धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकतो. नीता स्मृती आपण त्या गावदेवी खार्डी संघ. सुभाष पुणे गोलंदाजी मार्कॉस टाकला करण. चेंडू या वेळेला आपण त्या बाहेरच्या चेंडूला छेडछाणी केलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, झेल ड्रॉप होतोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागणार आहेत. धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता या वेळेला 33 धावा. करण निगुकरला जीवदान मिळतोय. जीवदान नेहमी क्रिकेटमध्ये महाग आता पडल्या विपक्षी संघाला. आणि आता पाहायचंय सोम 11 आपण दातिवली संघ आता कशा प्रकारे वापसी करतो का ते पाहायचंय. चूक तर केली आहे. पुणे गोलंदाजी मार्कवर सुभाष. चेंडू उंच गेलाय, लांबी देखील प्राप्त करतोय आणि सांगतो या वेळेला करण निगुकर की चुकीला माफी नाहीये. षटकार. थँक्यू. 5व्या चेंडूवर झेल सोडला आणि 6व्या चेंडूवर हवाई सफर केला चेंडूला. काय बॅटिंग करतोय. 39 धावा, 26 धावा दिल्या या षटकामध्ये. जबरदस्त बॅटिंग. करण निगुकर नावाचं वादळ मैदानावर घोंगवतोय. काय बॅटिंग करतोय. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करतोय आणि विशाल मात्र पाहतो की षटकार किती लांब जात आहेत. पुणे गोलंदाजी मार्कवर मोतीराम दळवे तो दुसऱ्या स्पेल मध्ये पाहिजे. इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करतोय का. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवला, पण तो दातिवली सोम 11 संघाला जास्त आनंद आपण इथं व्यक्त करता आला नाहीये. नंतर आपण इथं विशाल आला आणि नंतर करण नावाच्या वादळाने सुरुवात केली मैदानावर. मोतीराम पुढे गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं आणि संघाचा 30 षटक होतोय. आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं बघायला मिळतंय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण, मिड विकेटला क्षेत्ररक्षण, लॉंग ऑनला मॉन्टीला आपण पाहू शकता. पुण्याच्या क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. शॉर्ट लेगच्या क्षेत्ररक्षकाला आता मात्र 30 सर्कलमध्ये बॅकवर्ड पॉईंट लावलं जात आहे. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट थर्डमॅन, पॉईंट कव्हर, फुलटॉस ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे. चेंडू चालला वेगाने स्क्वेअर लेगला. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. पाहिजे दुसरी धाव पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता या बेला 41 धावा. पुणे मोतीराम गोलंदाजी मार्कवर सुरुवात चांगली केली मोतीरामनी. स्ट्राईक एंडला विशाल म्हात्रे, एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. चेंडू खूप चांगला होता. खोदून काढलाय चेंडूला. कार्पेटचा चेंडू जातो या वेळेला. लॉंगॉला तो मॉन्टी येतोय. थोडंसं फॉर्मिंग झालंय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता या वेळेला 43 धावा. नागराज खूप चांगलं गुणलेखन करतायत. आपल्या सुनेरी अक्षराने स्कोर बोर्ड भरण्याचं काम करत आहेत. मोतीराम पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार करतोय. चेंज ऑफ पेस पडल्यानंतर चेंडूला आतमध्ये आणलंय. किती चांगली गोलंदाजी बघायला मिळते का. भरपूर वर्षाचा अनुभव आहे. पंच खूण करतात की लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. तर स्ट्राईक केला फलंदाज करण निगुकरला आपण पाहू शकता. पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता मोतीराम. स्ट्राईक केला फलंदाज करण निगुकरला आपण पाहू शकता. सलामीचा फलंदाज. चेंडू बॅक पुढे जाऊन ऑन द टोस खेळतो या वेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर पॉईंट रिजन मध्ये जेव्हा चेंडू फीड होईल. 1 धाव मिळण्यासाठी सर्कल मध्ये चेंडूला फीड केले जाते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 45 धावा. मोतीरामने चांगली गोलंदाजी केली. आता कमबॅक करून दिलंय या षटकामध्ये. 4 चेंडू मध्ये 6 धावा दिल्यात. मोतीराम पण गोलंदाजी मार्कवर टाकला विशाल. शॉर्ट पिच आहे. ऑन साईडला पूल केलाय. चेंडू गेला या वेळेला मिड विकेट सी मारच्या पार. षटकार. इथे चांगली फाईट करतायत. आज मात्र आपण तर
नीता स्मृती कौदिक खार्डी या नावाने हा संघ परफॉर्मन्स करतोय. मोतीराम पुणे गोलंदाजी मार्कवर. चेंज ऑफ पेस आडव्या बॅटने खेळलाय स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून. चेंडू गेला बॅकवर्ड स्कोअर लेगला. 2 धावा इथून कंप्लीट होत आहेत. संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 53 धावा. पाण्याची मागणी केली मैदानावर. ड्रिंक्स बेकर देखील आमचे सज्ज आहेत. अजय मुंडे सातत्याने काम करत आहेत कारण त्यांच्या ती जबाबदारी आहे खेळाडूंना आपण पाणी देण्याची. डीजे गाणं गाणार हे संगीत आपण ऐकलं. डीजे मास्टर राज धन्यवाद. मोतीरामचा विचार केला 2 षटकामध्ये तब्बल धावा दिल्या त्याने. आपण तर 26 धावा दिल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवलं. गोलंदाजी मार्कवर येतोय अष्टपैलू खेळाडू विशाल येतोय. विशाल पाटील येतोय. विशाल पाटील पाहिजे गोलंदाजी मार्कवर. करण आता स्ट्राईकला आहे. करण वैयक्तिक खेळतोय. आम्हाला नागराज माहिती देतात तब्बल 32 धावांचं योगदान देतोय. पाहिजे अजून एक खेळाडू ठरतोय का या स्पर्धेतील 50 धावा कुठणार तिसरा खेळाडू ठरतोय का. 32 धावांचं योगदान दिलंय विशाल गोलंदाजी मार्कवर. प्रसाद शस्त्रबुद्धी आपण तो क्षेत्ररक्षण चेक करतोय यावेळेला. हा चेंडू यावेळेला भरपूर उंच गेलाय. पायचे क्षेत्ररक्षक रोशन नाईक पोहोचतोय का झेलपर्यंत. झेल ड्रॉप होतोय. 3 धावा होत आहेत का पाहायचं इथे. आणि 3 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता 56. करण पोहोचतोय तब्बल आपण 35 धावांचं योगदान देतोय आतापर्यंत. विशाल 20 धावांचं योगदान देतोय. करणचा जर्सी क्रमांक पर्यंत देखील आपण पाहू शकता खूप चांगला आहे 4-5. विशाल लेफ्ट हँड ओर तिकडे मार करतो. हा चेंडू अडव्या बॅटने खेळायचा होता. चेंडू सरळ निघून जातो. यावेळेला एसटी रक्षक प्रवीण महात्रेच्या हातामध्ये डॉट चेंडूची समाप्ती होते. पुणे विशाल हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर. विशाल तो विशाल चेंडू वन साईडला पूल करायचा होता. यावेळेला चेंडू वेगाने शरीराच्या दिशेने आला. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पहिल्या चेंडूत 3 धावा आल्यानंतर बघा चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडू फेकले फक्त 3 धावा दिलेत. विशाल पाटील गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंगला विशाल म्हात्रे लेफ्ट हँड ओर तिकडनं मारा करतोय आमच्या समालोचक कक्षा एनकडून. हा चेंडू पुन्हा एकदा आपण ऑन साईड आडव्या बॅटने खेळत होता. इथे संधी होती यावेळेला आणि एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 57 धावा. जिथे विकेट मिळाला असताना तिथे मात्र एक धाव मिळते. 35 धावांचं योगदान दिलं आतापर्यंत आपण करण निगुकरने. विशाल 21 धावांचं योगदान देतोय. विशाल चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये आतापर्यंत. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट चेंडूची समाप्त. काय गोलंदाजी करतो विशाल पाटील. आतापर्यंत 6 चेंडू आपण तर धावा दिल्यात फक्त त्यांनी 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4च धावा दिल्या. जबरदस्त गोलंदाजी विशाल. पर्यंत गोलंदाजी मार्कवर टाकला करण. शॉर्ट पिच आहे. ऑन साईडला तडाखा बघायला मिळतोय. चेंडूला फेकून देतोय स्क्वेअर लेग सीमारच्या बाहेर षटकार.
आणि 10 झाल्या. 10 फलकात आपण बघतो 63 या षटकात 9 धावा आल्या आहेत. षटक आता कोण घेऊन येतं पाहायचं. आणि करण निगुकर पोचतं 41 धावांची खेळी करतोय. जर करणची बॅटिंग आवडली असेल तर जरा टाळ्या झाल्याच पाहिजेत. काय बॅटिंग करतोय मैदानावर, जबरदस्त बॅटिंग करतोय. मॉन्टी येतोय. मॉन्टी नाईक नाव खूप चांगलं आहे. त्या गोलंदाजी नावाप्रमाणेच करावी लागणार आहे. विशाल पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग करतोय. तर करण स्ट्राईक मिळाल्यानंतर बघ पाहूया आपण करणला स्ट्राईक कधी मिळते आणि 50 धावा कंप्लीट करतोय का. अच्छा, ओमकार कडून आपण तो मॉन्टीसाठी विकेट हाटीसाठी 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. हा चेंडू स्वागत तर खूप चांगल्या प्रकारे केलाय. विकेट तर मिळणार नाही पण षटकार मिळेल विशालला. 6 धावा मिळतात विशालला. 6 धावा मिळतात गावदेवी खार्डी संघाला. धावसंख्या धावफलकात 69 धावा. नेता स्मृती गावदेवी खार्डी संघ काय बॅटिंग करतायत दोन फलंदाज. सूरज आपण इथं बाद झाला पण काय जबाबदारीने खेळ करतायत. अप्रतिम बॅटिंग. चेंडू भरपूर लांब गेलाय. स्वयंसेवकाला धन्यवाद देऊ आम्ही. जी लहान मुलं आहेत त्यांना. भरपूर लांब चेंडू गेला होता नितीन. 69 धावा. मॉन्टीला विकेट हॅट्रिकसाठी आपण ओमकार पाटील कडून 2000 आहेत पण विकेट तर मिळाला नाही. पहिलाच चेंडू ती स्वागत केलं. वेलकम टू द ग्राउंड. पुणे गोलंदाजी मार्कवर मॉन्टी राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्राईक केला विशाला म्हात्रे. हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच होता पण पंच मात्र यावेळेला खून करतात की हा चेंडू सोयरे वाईड आहे. धावसंख्या धावफलकात 70 धावा आपण पाहू शकता. कुशल स्पोर्ट्स संघाने सापाडे संघाने 90 धावा कुठल्या होत्या. या मैदानावर कोणतीच धावसंख्या सेफ नाहीये. आपण बघितलं तर नागराज मॉन्टी पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. स्ट्राईक केला विशाल. हा चेंडू भरपूर उंच गेलाय. लांबी देखील प्राप्त करतोय. चेंडू जातो लॉंग ऑन सीमारच्या पार. षटकार. जनमान बेतवडे संघाच्या संघाने टॉस साठी यायचंय. विशाल वैयक्तिक 33 धावांचं योगदान देतोय. नितीन काळन देखील आम्हाला जॉईंट होत आहेत. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. एसपी देखील आले आहेत दुपारच्या सत्रामध्ये. स्वागत आहे एसपी आपलं देखील. काय जबरदस्त बॅटिंग केली जाते मैदानावर. चेंडू खोदून काढला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे फक्त पाहतो की चेंडू किती लांब जातोय. षटकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 82 धावा. नेता स्मृती गावदेवी खार्डी संघ प्रथम बॅटिंग करताना 3 सलग षटकार मारलेत. काय बॅटिंग करतो विशाल. ओंकारांनी पारितोषिक लावलं तर विकेट हॅट्रिक साठी पण ते सलग 3 षटकार लागतायत. मॉन्टी पण गोलंदाजी मार्कवर. चेंडू पुन्हा एकदा आपण ऑन साईडला खेळायचं होतं यावेळेला आणि फलंदाज बाद होतोय. विकेट मिळाला अखेरकार आपण मॉन्टीला. नवीन फलंदाज येतोय प्रल्हाद पाटील. या खेळाडूच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे. तो अजूनही आबाद आहे. प्रल्हाद पाटील लेट येतो पण थेट जातो. धावा झाल्या धावफलकात 82. 41 धावांची खेळी करतोय पण करण नो स्ट्राईकला असणार. प्रल्हाद कशा प्रकारे आता बॅटिंग करतोय. इथून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मॉन्टी पुणे गोलंदाजी मार्कवर. मॉन्टी नाईक 3 षटकार आलेत. 18 धावा दिल्यात आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रल्हाद पाटील पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. मॉन्टी राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू ऑन साईडला पूल करत होता. चेंडू प्रचंड वेगाने इम्प्रेस करतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. जी हाईट पाहिजे होती प्रल्हाद ती हाईट मिळत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगला कमबॅक बघायला मिळतं. 3 षटकारल्यानंतर मॉन्टी मात्र वापसी करतोय. पुणे मॉन्टी शेवटचा चेंडू. पहिल्या सत्रातील स्ट्रायकेला फलंदाज प्रल्हादला आपण पाहू शकता. प्रल्हाद पाटील
मॉन्टी तू प्रल्हाद. चेंडू वेल्लेप केलाय प्रल्हादनी बघा आपल्या स्टाईलने वेल्लेप केलाय. खूप चांगली स्टाईल बघायला मिळाली प्रल्हादची देखील. प्रल्हादने देखील फिटनेस वरती भरपूर लक्ष दिलंय. मॉन्टी गोलंदाजी मार्कवास टाकला प्रल्हाद पाटील. चेंडू वन साईडला पूल करत होता बॅटची कडा फलंदाज बाद. 2 विकेट मिळाला मॉन्टीला आणि धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना नीता स्मृती गावदेवी खार्डी संघ 83 धावा 84 धावांचं लक्ष असणारे आता सोयम 11 आपण बघितले तर दातिवली संघासमोर 16.80च्या सरासरी धावा कराव्या लागणार आहेत. तर बॅटिंग देखील चांगले विशाला बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. सुभाषला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. प्रवीण देखील आहे त्याला देखील चांगली बॅटिंग करावी लागणार. टॉस साठी यायचंय गौरीपाडा संघाचे संघनायक आणि जयमान बेतोडे संघनायक टॉस साठी या. नितीन कळन देखील आपण बघितले तर SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या आपण इथं कंट्रोल रूम मध्ये आपण इथं बसले आहेत आणि तिथून पाहतात चंद्रकांत पाटील. तर चंद्रकांत पाटील यांच्याकडून आपण इथं विशालसाठी पारितोषिक आलंय 1000 रुपयाचं. चला बेतोडीचे कॅप्टन या आणि गौरीपाडा संघाचे संघनायक या टॉस साठी. तर मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्यासाठी आमच्या साथी समालोचक नितीन काळे यांच्याकडे. धन्यवाद. यायचे बेतोड्याचे कॅप्टन आणि गौरीपाड्याचे कॅप्टन. चला गौरीपाड्याचे संघनायक या. चला गौरीपाड्याचे कॅप्टन या. बेतोडे संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. चला हेमंत मात्रे या टॉस साठी. 84 धावांचं लक्ष आहे दातेली संघासमोर. लक्ष थोडस मोठं आहे. तर लक्ष्मण मुंडे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. गौरीपाडा आणि बेतवडे पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. 5 ओव्हरची मॅच. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू तुमच्याकडे नसेल. चेंडू कधी हरवला फुटला तर नवीनच मिळेल. 84 धावा चेस करायच्या आहेत. तर बेतवडे संघ टॉस विन आहे.
तर सौरभ म्हात्रे येत आहेत पहिलं षटक घेऊन. सलामी जोडी आपण पाहतोय विशाल आणि सुभाष. सौरभ येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 9 सेकंडला पाहिलं तर आपण सुभाष वैते सेकंडला विशाल आहेत. 84 धावा चेस करायचे आहेत. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती यश मिळालं. विशालची खेळी समाप्त. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. नवीन फलंदाज मॉन्टी येतात. मॉन्टी नाईक. हा चेंडू गॅप मध्ये खेळत आहेत. लॉंगर वन क्षेत्ररक्षक घेत आहेत. 2 धावा इथे मिळाल्यात. कावदेवी खाडी संघ आज मात्र नितास्मती खाडी या नावाने संघ मैदानात उतरलाय. विशाल म्हात्रे 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा घोषित केले चंद्रकांत पाटील यांनी. अजून एक सिंगल ऍड होईल. सूरज फौजदार एस्ट्रेच्या भूमिकेत आहेत या मॅच मध्ये. पहिल्या चेंडूवरती तो बाद झाला. धावसंख्या 3. तीन धावा झालेल्या आहेत. इथे पंकज खूप वेगाने आले होते. झेल कठीण होता. प्रयत्न चांगले केले. एक धाव इथे मिळते. आपण पाहतोय गोलंदाजी चांगली केली. ते सौरभ म्हात्रे या सीझन मध्ये चांगली गोलंदाजी करतायत. पॉवर प्लेचं षटक ते नेहमीच फेकतायत. भरपूर वर्ष आपण महानिगुकरला पाहिलं जे पॉवर प्लेचं षटक भरपूर वर्ष. इतकं सोपं नाहीये पॉवर प्ले मध्ये षटक फेकणं. 2च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात. इथे मात्र गॅप मध्ये चेंडू 1 बाउन्स सीमा पार जाईल 4 धावांसाठी. हा चेंडू बॅकवर्ड स्कोअरला दिशेने खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. हर्षद फौजदार बघा चांगली फिल्डिंग झाली आहे. आता 2 धावा रोखू शकत नाहीये. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धापलगती लागल्यात. चौऱ्याऐंशी करायचे होते. 10 आल्यात म्हणजे अजूनही 74 हव्यात 24 चेंडू मध्ये.
नाही चांगली एक मॅच समजा जिंकली 11,000 कॉम्प्रोसेशन होऊन लागतं. अजून जाऊन जिंकलं तर तुला 37,000 रुपये भेटतात. मग 4 दिवसाच्या नाही परवडत काय 3,000 भेटतात साईड मारून. बाळा निगुकर हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. दोन धावा बघा किती वेगाने पूर्ण करतायत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल धाबल करावं लागल्यात त्या 12. 84 धावांचा पाठलाग करत असताना दातिवली संघ ऑन साईडला वळवायचं होतं. हर्षद खूप वेगाने आले मात्र बॅकअप दिला जाते करणकडनं. एकच धाव मी दे एकने धावसंख्या पुढे सरकेल धाबल करावं लागला. 13 सिंगल डबलने मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे. कारण जर 84 धावांचा पाठलाग करायचा असेल तर मोठे फटके मारावे लागणार आहे. खास करून आपण पाहिलं तर टीम दातिवली या संघाला तर कोणतंही टार्गेट विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. हे सुभाष बघा सहज 3 धावा पूर्ण केल्यात. तीन धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 16. 84 धावांचा पाठलाग करत असताना सोंबे 11 दातिवली संघ. बाळा निगुकर याच मैदानामध्ये आमदार चषक स्पर्धा सुद्धा तुम्ही पाहणार आहेत. फटका चांगला आहे. चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे षटकार. राम म्हात्रे यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत गौरीपाड्याचे. 22 धावा धापळ कधी लागल्यात. खाडी संघ आपण पाहतोय भोली चषकच्या फायनल मध्ये सुद्धा दाखल झालाय आणि आज फायनल डे सुद्धा आहे देसाईच्या मैदानामध्ये. इथे चेंडूची गती थोडीशी कमी केली. स्लोअर 1 चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. डॉट चेंडूची समाप्ती. बाळा निगुकर भरपूर वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती तुम्ही मोठे फटके खेळू शकणार नाहीये. बाळा राईट मोर द विकेट. पुन्हा चेंडूची गती कमी केली मात्र सुभाषने लवकर पिकअप केलंय आणि चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी. तर 2 षटकात 26 झाल्यात. 18 चेंडू मध्ये अजून 58 करायचे दातिवली संघाला. गोलंदाज येत आहेत ते आतिश मात्र येत आहेत. भोईर चषक मध्ये काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. वारंवार चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग करतात.
शॉट फाईन लेगला हर्षद फौजदार आहेत. शॉट थर्ड मॅन आहे आणि इथे दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये सूरज फौजदारने झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. वैष्णव येत आहेत नवीन फलंदाज. 58 अजूनही करायचे आहेत. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यानंतर बेतवडे विरुद्ध गौरीपाडा. बेतवडे संघ टॉस विने. बेतवडे संघाने निर्णय मला वाटतं बॅटिंग करण्याचा घेतलाय का काय नक्की अजूनही माहित नाहीये. फलंदाज एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात बाद होतोय. अजून एक धक्का दातेली संघाला. हॅट्रिकच्या उंबाडवर गोलंदाज आतिश. हॅट्रिकच्या उंबाड्यावर आहे आतिश गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता. दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हरेजन वर्ण क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. 2 धावा इथे आपण पहिल्या तर मिळालेत. रोशन नाईक आलेत. एक चांगला फलंदाज आहे. 56 धावा अजूनही दूर आहे. 15 चेंडू 56 करायचे आहेत. एक धाव इथे मिळाले. सिंगल डबलने मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे कारण तुमच्याकडे चेंडू आता फक्त शिल्लक राहिले ते 14 धावा करायच्या आहेत. 55. लक्ष थोडंसं कठीण होत चाललंय. पुढची मॅच बेतवडे विरुद्ध गौरीपाडा. बेतवडे संघ टॉस विने. अजून एक चांगला चेंडू. तेरा चेंडूचा केस शिल्लक आहे. 55 धावा अजूनही करायचे आहेत. यानंतर जलपान तुम्ही करू शकता 3 षटकामध्ये. अजून एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या आहेत. 12 चेंडू मध्ये आता 55 करायचे आहेत. तर संजय मुंडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रभाकर दळवी यांचा सत्कार करायचा आहे. संजय मुंडे यांच्या शुभ हस्ते आपण प्रभाकर दळवी यांचा सत्कार करूया. विक्रम दळवी यांचे बंधुराज प्रभाकर दळवी साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करणार आहोत.
काय बात करतो तू सूरज प्रचंड वेग तुम्हाला पाहायला मिळतोय 11 चेंडूमध्ये 55 करायचे आहेत गोलंदाज सूरज डावखुरा गोलंदाज सूरज बैकर अजय निर्णय काय आपला बेतवडे संघ हा चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी अजय यायचे मन म्हात्रे आपल्याला बोलवत आहेत गेवरी पाड्याचे तरी आता चेंडू आपण पाहिले तर 10 शिल्लक आहेत 51 धावा करायचे आहेत लक्ष थोडस दूर आहे कारण निता स्मृती घाटी संघाने बॅटिंग चांगली केली डॉट चेंडूची समाप्ती होते निता स्मृती गावदेवी खाडी संघ तुम्ही पाहतायत त्यांनी शिरामण पाटील हे नाव लगेच आपल्या डोळ्यासमोर येतो डॉक्टर उमेश पाटील असतील जे श्याम दातेलकर हा चेंडू वाईड आहे ऑप्शन थोडासा वाईड होता 50 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत डावखुराचा जो गोलंदाज आपण पाहिलं नेहमीच एक वेगळं व्हेरिएशन त्या गोलंदाजाला मिळालंय याच मैदानामध्ये एस के ट्रॉफी सुद्धा तुम्ही पाहिली होती ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोद रतनपाडी यांच्या वाढदिवसानिमित्त जवानमान क्रिकेट संघ बेतवडीच्या माध्यमातून आणि खूप मोठी जिम्मेदारी अजय पाटील यांच्या खांद्यावरती होती 24 संघाने एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं सिंगल आणि चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी शेवटचा चेंडू आहे 4थ्या षटकातील इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय सुंदर फटका सुभेश वैतीच्या बॅटमधून झेल ड्रॉप झालाय आणि चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी एक वेळ अशी होती पहिलं षटक सुद्धा पंकज चौधरी फेकायचे खाडी संघासाठी गावदेवी क्रिकेट संघ खाडी बाईच्या स्वरूपात एक धाव 5 चेंडू 40 कौरव पाटील यांचं आगमन झालंय माटाडीचे त्यांचं हार्दिक स्वागत इथे फटका चांगला आहे आणि चेंडू सीमा पलीकडे लँड होईल षटकार
तर बेदोडी संघ चला आपण मुख्य एंट्री प्रवेशद्वाराजवळ यायचंय. टॉस जिंकलाय आपण. धीरज चला आपल्या संपूर्ण संघाला घेऊन या लवकर. फलंदाज बाद. मोतीराम दळवी येत आहेत 7व्या क्रमांकावरती. षटक प्रगतीपथावर अशोक पाटील आम्हाला सांगतात की दोन चेंडू आहेत बाकी. बाळा विशाल देखील मला वाटतं थोडंसं थकान मेसेज करतात, त्यामुळे थोडंसं रिलॅक्स बसले आहेत आता आमच्या समालोचक कक्षामध्ये. मला वाटतं थोडंसं दुखापतग्रस्त आहेत. ऑन साईडला चेंडू फुल केलाय. स्क्वेअर आपण स्क्वेअर रिझन मधनं चेंडू जातोय. करण निगुकर येतोय. करण निगुकरला माहिती आहे इथून सामना जिंकता येणार नाहीये. सिंगल स्ट्राईक आता राहिले बाळा आपण मित्र दळवी मोतीराम दळवी यांच्याकडे. टॉस जिंकला बेतोडे जर्मन बेतोडे संघाने. उंच गेलाय चेंडू, लांबी प्राप्त होत नाहीये. अजून एक सफलता मिळते पंकजला आणि अशा तऱ्हेने विजय संघ बघा. आमच्या समालोचन कक्षामध्ये आम्हाला एक मोबाईल सापडलाय. कुणाचा आहे त्यांनी फक्त ओळख पटवून घ्यायचंय. बघा खार्डीच्याच खेळाडूच आहे. शक्यतो अशोक पाटील आपल्या ग्रामीण खेळाडूंना कुणाची वस्तू घेत नाही. करणच आहे. करण धन्यवाद. चला हँडसेक करा. तर टॉस जिंकला. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असणारे जनमान बेतोडे संघाने टॉस जिंकला आणि गौरीपाडा संघाला